विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वांना माझा विश्व 24 न्यूज कडून आल्यानंतर सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम जय भीम। आज आपण या विजय स्तंभाजवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही कुठून आलात नेमकं? आम्ही बिलवाडीमधून अप्पर सुपर या भागातून आलो आहे आणि गेली 7 वर्षापासून आम्ही आमचा उपक्रम चालू आहे। काही अडचणी मध्यंतरी आल्या होत्या आणि कोरोना काळामध्ये पण ते 2 वर्ष आपल्याशी गेलेले आहेत। तरीही आम्ही आमच्या इथे एक स्तंभ आहे, तिथं आम्ही नमन केलेलं आहे या 500 शूरवीरांना। आणि या वर्षीसुद्धा आम्ही बऱ्याच जनसंख्येने आम्ही इथं आलो आहोत। बहुतेक करून 40 किलोमीटर असेल आमच्या इथं पायी आम्ही दरवर्षी येतो आणि यावर्षी पोलिसांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा आम्हाला बरेच सपोर्ट मिळालेला आहे। तुम्ही 40 किलोमीटर अंतरावरनं पायी चालत इथं पायी चालत आणि ही ज्योतची घेऊन चाललात तुम्ही इथून ज्योत तुम्ही तुमच्या गावी येत आहे म्हणजे तुमच्या गावावरनं ज्योत घेऊन इथं आलात तुम्ही, बरोबर? तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटलं? इथे आल्यानंतर आम्हाला असा जोश आणि म्हणतात ना आपण ज्यासाठी जमलोय त्याच्या प्रॉट फुले एकदम वाटतं की इथं आलं तर अंगात रस्ता असं सरसळ होतं। म्हणजे काय बोलायचं मला म्हणतात ना भावना शून्य तर होतंच, काय बोलायचं म्हणजे शब्द फुटत नाही आहे। आनंदाच्या भरामध्ये काय बोलावं हे देखील यांना या ठिकाणी सुचत नाही असं त्यांची प्रतिक्रिया आहे। मागील 1-2 दिवसापूर्वी अजय शेंगर नावाच्या क्रांतिसेनेच्या एका वाचाळवीरांनी हा स्तंभ जो आहे याला बुलडोजर लावून पाडावं अशी मागणी केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू? ह्याबद्दल आतापर्यंत आम्ही कधी नाव ऐकले नाही। याच्या आधी पण सुद्धा आहे ना हा पराक्रम 2019च्या टायमिंगला झाला होता वाटतं, 2017 की 2019 आठवत नाही आहे साल। पण असे अनेक लोक आहेत की असे विकृत लोक आहेत समाजामध्ये की असे काहीतरी घटना करतात। त्यामुळे ना आपण आपल्यासारख्या समाजातील लोकांनी याकडे लक्ष न देता आपण ह्याच्यापेक्षा आणखी मोठा कसा कार्यक्रम करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे। असे हे विकृत लोक वाढत जाणार आहेत असे कार्यक्रम बघून। त्यामुळे आपण आहे ना समाजात आपलं हेच मेसेज द्यावं की अशा लोकांपासून आपण त्यांचा मेसेज आहे काना सोडून दिला पाहिजे, लक्ष दिलं नाही पाहिजे त्यांच्यावर। आता मला दुसरा प्रश्न असा आहे, आज हा एवढा मोठा या ठिकाणी उत्सव आपला पार पडतोय, आपल्या समाजातील काही राजकीय पुढारी आहेत त्यांना तुम्ही संदेश काय देणार आहात? आम्ही आपल्या समाजातील जे गटतट आहेत त्या गटतटाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपल्या समाजात जेवढे ते गटतट झालेत, एक गाणं आहे भीम के बत्ती जिगर आधे इधर आधे उधर, असं एक गाणं ते झालं पाहिजे। स्पर्श केल्याशिवाय आपल्या भावना पोहोचत नाही अशी मानसिकता असणारी आपण माणसं आहोत। पण बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे आणि बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे म्हणून सगळ्यांना कळण्याची विनंती करते, स्तंभाच्या आतमध्ये येण्याचा अट्टास करू नका। परिस्थिती तुम्हालाही चांगली माहिती, परिस्थिती आपल्यालाही चांगली माहिती आहे। काही माथी फिरू ज्यांना स्वप्न पडतंय आपल्या ऊर्जा स्थानाच्या विरोधातलं, त्यांना स्वप्न पडतंय या शौर्य गाथा आपली संपवण्याचं, आणि म्हणून विनंती करते या गर्दीमध्ये कोण समर्थक कोण विरोधक हे पाहत बसण्यापेक्षा फक्त आतमध्ये येण्याचा अट्टास करू नका विनंती करते। तरुण वर्ग, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गेटचा ताबा घ्यावा। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या गेटचा ताबा घ्यावा आणि खऱ्या अर्थानं हा शौर्यस्तंभ हा क्रांतीस्तंभ याच्या स्पर्शाशिवाय आपण मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत। मानवंदना ही लांबून दिली जाते, मानवंदना ही अंतःकरणपूर्वक दिली जाते, त्यासाठी पाया पडणं हे नाहीये तर त्याला सॅल्यूट करणं हे आहे, हे समजून घ्या प्लीज। पुढच्या काळामध्ये तरुण मुलांना विनंती आहे बाजूला त्यांचे फोटो काढायचं, बाजूला फोटो काढायचं। सेल्फी पॉइंट पलीकडे आहे जिथं त्या झाडाला लाइटिंग केलेली आहे, तिथून पलीकडून स्तंभ दिसतो तिथं सेल्फी पॉइंट केलेला आहे। प्रशासनाने आपल्या सुविधासाठी खूप काही योजना केलेल्या आहेत, त्या योजनेचा योग्य वापर करा, योग्य पर्याय करा। विश्व 24 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।